तर मित्रांनो आताच पनवेलच्या कोळीवाड्यातून आपण आलो आणि तिथून आणले ही कोळंबी, लाल कोळंबी आणले. तर अश्विनीने ते सोलायला घेतले. आता ती साफ झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघू काय ते. आज तुम्ही नवीन रेसिपी बघता तर कंटिन्यू राहता. तर मित्रांनो आत्ताच इथे कोळंबी सोडून झालेली आहे पूर्णपणे आणि ही आपली रेसिपीची मटेरियल. तर त्यामध्ये घेतलेले आहेत कांदा कापलेला आहे, एक कांदा कापला आहे. इथं अद्रक लसूण आहे, मिरची, कोथिंबीर, हळद, मसाला, गरम मसाला आणि मिरची पावडर कलर येण्यासाठी घेतलेले आहे. आणि ही आहे आपली समोसा पट्टी, आजचा समोसा. तर चला मग आपण आता तयारी करू, म्हणजे आता पुढची प्रोसिजर काय बघू. तर मित्रांनो इथे आता अश्विनीने तव्यामध्ये तेल टाकायला घेतलं आहे. आता हे तेल टाकलेलं आहे. आता पुढची प्रोसिजर आपल्याला अश्विनी सांगेल एक एक काय करायचं आहे ते. आता ह्याच्यात कांदा टाकलाय. किती कांदा घेतला होता तो? एक कांदा घेतला होता. ब्राऊन करू आपण कांद्याला आणि मग त्याच्यानंतर लसूण मिरची टाकू. ओके. आता तो कांदा थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊ तव्यामध्ये. तर तो लालसर थोडासा झाल्यानंतर मग पुढचे काय काय मटेरियल टाकायचं ते आपण बघूच. तर व्हिडिओला तुम्ही बघतच राहा. तेल मी थोडाच घेतले कारण ग्रेव्हीच्या बाहेर आपला तेल निघला नाही पाहिजे, त्यासाठी तेल थोडाच घेतले. आता आपण अद्रक आणि मिरची टाकू. आता त्याच्यात अद्रक आणि मिरची टाकले. आता कांदा फ्राय झालाय तर आपण त्याच्यात सर्व मसाले टाकू. असा कांदा लालसर झाला की त्यात मसाले मिक्स करायचे, म्हणजे मग मसाले जास्त कांद्यासोबत जळून जात नाही. आता ते नॉर्मल मसाल्यांचा फ्लेवर तसाच राहील. आणि मी आता थोडंसं पाणी टाकते आणि त्यात थोडंसं आता पाणी टाकलंय. तो पाणी कशासाठी? जराशी शिजलेली मस्त होतं ना सगळं कोळंबीला लागलं ना, तर पूर्ण ती ड्राय झालेली आहे, त्यासाठी थोडंसं पाणी घेते. ओके, म्हणजे तो सर्व मसाला कोळंबीला लागण्यासाठी पाणी थोडंसं मिक्स केला आणि थोडीशी ग्रेव्ही आपली होईल, ती ग्रेव्ही होईल त्याची आपल्याला जशी हवे तशी. तेल जास्त नको ना म्हणून. आता आपण त्याच्यात कोळंबी टाकून घेऊ. त्याच्यावर मी लिंबू पिळून ठेवला होता एक. मीठ पण आपण लगेच टाकू. चवीप्रमाणे मीठ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपली कोळंबी आता तयार झालेली आहे. आता हिला आपण समोशामध्ये स्टफ करू. काय सुगंध भारी सुटलाय, वा. तर मित्रांनो हे बघा इथे आपण आता ही कोळंबी घेतलेली आहे आणि इथे ही पट्टी आपण रेडी केलेली आहे. ही समोसा पट्टी आहे. तुम्ही बघू शकता ही अशी पट्टी भेटते, विकत भेटते ती पट्टी. आणि ती समोसा चिटकवण्यासाठी आपण पाणी घेतलेलं थोडंसं. आता मी तुम्हाला करून दाखवतो समोसे कसे करायचे ते. तर आता बघत राहा. तर मित्रांनो आता आपण समोसे कसे बनवायचे ते बघूया. तर अशी कोळंबी टाकायची, हा असा इकडे असं आणि इकडे असा फिरवायचा. त्यानंतर परत एकदा घ्यायची, इकडे राहिलेलं
असं हा असा आणि हा आपला समोसा रेडी झाला. हा आपला समोसा रेडी झालेला आहे. बघत नाही समोशाला बघत. तर मित्रांनो आता हे तर रेडी झालेले आहेत आणि आता तेल इकडे गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला डीप फ्राय करायचे ते. तर आता त्याच्यात सोडूया आपण. तेल झालेलं आहे बऱ्यापैकी गरम, त्यात सोडू. आता अश्विनी सोडते. टाक अजून एक टाक. 1 2 3 4 टाक. हे असे डीप फ्राय करायचे आपल्याला मस्तपैकी. आणि आता हे ब्राऊन झाले ना, कडक एकदम ब्राऊन झाले की आपण काढूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कलर चेंज व्हायला लागले. आता आणखी ना थोडेसे ब्राऊन झाले का मग त्यांना आपण बाहेर काढू. तर मित्रांनो हे झालेले आहेत आता रेडी समोसे. आपण त्याला काढून येते प्लेटमध्ये. झालेले इथे समोसे आपले रेडी झाले आहेत. समोशाला बघू शकता कसा ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे 4 समोसे आहेत ते आपण टाकून घेऊ. गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवरच शिजवायचे, कारण फास्ट गॅसवर आपण ते टाकले ना तेलामध्ये तर लाल होतील नुसतेच आणि मग त्याला मजा नाही येणार काहीच. आता बघा हे लाल होते कारण गॅस फास्ट होतं ना, जास्त ते हे झालं. तर मित्रांनो आपले प्रॉन समोसे रेडी झालेले आहेत. आता आपण टेस्ट करून बघू कसे झालेत ते. तर मित्रांनो आपला इथे प्लेट रेडी. या सर्वही समोसा खायला प्रॉन समोसा. तर मित्रांनो या समोसे खायला प्रॉन समोसे. तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसे लागतात ते. सॉस सोबत पाहतो. गरम खूप जास्त गरम आहेत आणि खूप जास्त टेस्टी झाल्या. तर नक्की तुम्ही ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण घरी ट्राय केली तर मला इंस्टाग्रामला टॅग करून सांगा की आम्ही पण अशी रेसिपी बनवली ती. इंस्टाग्राम ID तुम्हाला इथे दिसेल, इथे कुठेतरी दिसत असेल बघा. तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि इंस्टाग्रामला नक्की टॅग करायला विसरू नका ही रेसिपी. आणि कमेंटमध्ये पण सांगा कशी झाली रेसिपी. मी हे सगळे समोसे खाऊन घेतो